नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आज आपण छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या मनात काय आहे त्यांचा कल जाणून घेण्यासाठी इथं आलो आहोत। आपल्यासोबत या मतदारसंघातील वेगवेगळे दुकानदार, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी हे सगळेजण आहेत। त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेऊयात। काय सांगाल की तुमच्या मतदारसंघामधली आत्ताची स्थिती काय आहे? आमच्या मतदारसंघामध्ये आत्ताची स्थिती अशी आहे की पूर्व मतदारसंघामध्ये ठराविक भागामध्येच विकास कामे झालेली आहेत, जेणेकरून पूर्व मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे होते। ड्रेनेजची समस्या कायम आहे, रोडाची समस्या कायम आहे, प्लेग्राऊंडची समस्या कायम आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत त्यासुद्धा शिक्षणापासून पूर्व मतदारसंघातील गरीब विद्यार्थी हे वंचित राहिलेले आहेत। आमदार साहेबांना वारंवार विनंत्या करून सुद्धा याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी आमदार सांचे जवळचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी फक्त विकास होतो, बाकीच्या ठिकाणी विकास होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। बरोबर, तुम्ही सांगितलं। मला सांगा की अतुल सावे हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि तुमचे आमदार आहेत, ते पुन्हा निवडून येतील का? हो, येऊ शकते ना इकडं। त्यांनी कारण की या साईडला फार विकास केलेला आहे, त्यांना पाण्याचा हे केलेला आहे। काय विकास केलेला आहे? पाणी नियोजन केलेलं आहे त्यांना, रस्ते केलेले आणि बरंच काही स्वरूप। बरोबर, हां। इथले जे आमदार आहे अतुल सावे, जे गृहनिर्माण मंत्री आहे, आमच्या मित्रांनी सांगितलं की विकास भरपूर झालेला आहे। मी त्यांना विचारतो आणि यांच्या माध्यमातून आमदार साहेबाला सांगतील का बाबा एक आठवडा 9 दिवसानंतर आम्हाला प्यायला पाणी येतो। या जे एवढा चांगला विकास हे कोणत्याच जगात नसन जे छत्रपती संभाजीनगरला आहे। 5 दिवसाला पाणी प्यायला येतं, लोकांना रस्ते नाही, नळ फुटले, ड्रेनेज लाईन फुटली त्यांच्याच मतदारसंघामध्ये। हे एवढा चांगला विकास दिसलाच नाही कुठे आतापर्यंत आम्हाला। तुमचं काय मत आहे? वाहतूक कोंडीचा प्रश्न पहिले सोडवावा। 10 वर्षापासून मतदारसंघाचे आमदार आहेत, पण आमच्या चौकातला साधा वाहतूक कोंडीचा आणि इथल्या कामगार अस्थायी कामगार उभे राहतात त्यांचा प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत सोडवू शकले नाही। तो प्रश्न सोडवायसाठी त्यांनी प्रयत्न करावा। बरोबर, मग आमदार निवडून येतील का पुन्हा एकदा? येतील ना, येतील, ते लोकांच्या मनावर आहे ना। त्याने तुम्हाला काय वाटतं, तुमचा कल काय, तुमचं मत? आम्ही आता मिस्त्री आहेत, इथं नाक्यावर रोज उभा आहे, आम्हाला आता 3 वाजले तरी काम नाही, त्यांनी रोजगार दिला तर येतील। पण राज्य सरकार तर म्हणतं की कामगारांच्या हाताला काम देऊ म्हणून। आता आम्ही आतापर्यंत 3 वाजेपर्यंत उभा आहे ना इथं, दिवसभर आम्हाला काम नाही अजून। जर आम्हाला काम भेटलं तर त्यांना मतदान करू। ओके, या मतदारसंघ आणखी काय काय समस्या आहे? साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे पूर्व मतदारसंघामध्ये। 1680 कोटीची पाण्याची योजना, सर्व ड्रेनेज लाईन, रोडची कामं सर्व साहेबांनी पूर्ण केलेले आहे आणि साहेब परत एकदा आमदार होणार 100% गॅरंटीनं सांगतो आम्ही। हे सर्व जनता त्यांच्या पाठीमागे आहे। लाडक्या बहिणीचा काही परिणाम होणार आहे का? पैसे मिळायला लागले काहीचे बाकी आहे ते भेटणार जे म्हणते, जे इलेक्शनचा विषय राहिला कोण आमदार येणार कोण येणार हे जोपर्यंत जारंगे पाडला निर्णय लागत नाही तोपर्यंत एकही आमदार येऊ शकणार नाही। मग मला सांगा की या निवडणुकीमध्ये महायुतीला, सरकारला लाडक्या बहिणीच्या या योजनेचा फायदा होईल का? होईन, आता ते म्हणते होईन ते चालेल। आता बऱ्याच 3-3 हजार रुपये महिना, 1500 रुपये महिना सुरू झाला बायाला, आता जे बाकी आहे ते होणार आहे म्हणते। आता इलेक्शन झाल्याच्या बाद ते बंद होतं का चालू राहतं ते काही सांगता येणार नाही। होईल, बरं। लाडक्या बहिणीचा फायदा होईल का? लाडक्या बहिणीचा फायदा राज्य सरकारला होईल का? हो, 100% लाडक्या बहिणीचा फायदा होईल। पण ह्या वॉर्डाची जी समस्या आहे मी ते सांगतो की इथं जे नवीन रस्ते जे तयार केलेले आहे ते नवीन रस्ते खोदून सनी जे पाईपलाईनचं काम केलेलं आहे त्या पाईपलाईनवर पुन्हा रोड बनवण्यात आलेलं नाही, त्यातून फार ॲक्सिडेंट, लोक पडणं झडणं जोरात चालू आहे। इथं ते कामं पूर्ण झाली पाहिजे आमच्या मते। लाडक्या बहिणीचा परिणाम किती होईल? लाडक्या बहिणीचा परिणाम एवढा होईल की आजपर्यंत जे आता शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे जनतेच्या हितानेच केलेले आहे आणि सहसा जर सरकारमध्ये आणि प्रशासकामध्ये जे काम होते ते जर असंच करत राहिले तर लाडक्या बहिणीचा फायदा सरकारमध्ये पण होणार आहे। आणि विषय आहे की जर विकास कामाची गोष्ट, आता बघा मी या एरियाचा स्थानिक स्वराज्य राहणारच आहे आणि माझे दुकानदार आहे, मी प्रॉपर इथलं दुकानदार आहे आणि इथलं मी 25 ते 30 वर्षापासून इथला विकास बघतोय। पण विकास ज्या दृष्टिकोनाने ज्या एरियामध्ये जो होणार हवा तो तसं तर या एरियामध्ये तसं झालेला नाहीत। म्हणजे
नुसतं कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर कामं घ्यायचे, बिलं पाडायचे, कामं जेवढे करायचे तेवढे करायचे नाही. आणि काय होतं की काम तर करतात पण अर्धवट काय करतात ते बिल बाकी आहे, हमारा काम बाकी आहे, अभी बाकी आहे, करेंगे छोडेंगे फिर घरी, हे असं लोकांच्या अंगावर थोपून देता. आणि रस्त्यावर ना माणूस इथं विरोध होतो तर लोकांना दाबलं जातं. आणि विषय एक अजून आहे की जनतेने सरकारला जेव्हा सपोर्ट जेव्हा जसं करायचं आहे तर जनतेने बी हा विचार केला पाहिजे. तुम्ही काय करता? मी शिक्षण करतोय. बरं, या मतदारसंघाचे आमदार अतुल सावे तुम्हाला माहीतच आहे, बरोबर? ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत, हे पण माहीत आहे. ते पुन्हा निवडून येतील का? नाही येतील निवडून. का? कारण कामच केले नाही त्यांनी, फक्त जवळच्या माणसाचेच कामं केलेले आहेत. आणि जे स्लम एरिया आहेत, जे दलित वस्तीमध्ये किंवा झोपडपट्टी एरियामध्ये काही कामं केलेले नाही त्यांनी. जे ऑलरेडी पहिलेच पॉश एरिया आहेत तिथंच त्यांनी काम केले डबल. तर जिथं प्रॉपर गरज आहे कामाची तिथं केली नाही. आत्ताचं जे सरकार आहे, महायुती आणि महाविकास आघाडी, वेगवेगळे पक्ष फुटून तुटून झालेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? हे यांचं राजकारण आहे. हे राजकारणासाठी कोणत्याही धडीवर जाऊ शकतात हे लोक. तर यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मतदाराने आपली जनता जनार्दन आहे शेवटी, त्यांनी दाखवून दिली पाहिजे ताकद. आणि तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या नोकरीच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात काय तुमचं म्हणणं? काहीच नाही. शिक्षण KG to PG मोफत झालं पाहिजे. KG to PG शिक्षण हे मोफत झालं पाहिजे सर्वांसाठी. जसं दिल्लीला शिक्षण मोफत आहे तसं महाराष्ट्रात बी शिक्षण मोफत झालं पाहिजे. यावरती कोणताच आमदार प्रश्न उचलत नाही. शिक्षणाचा प्रश्न हा सगळा दिल्लीमध्ये धर्तीवर महाराष्ट्रात बी होऊ शकतं शिक्षण मोफत, परंतु हे सरकार करत नाही त्याला. बरोबर. तुम्ही काय करता? रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. या मतदारसंघाच्या काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? मतदारसंघाच्या भरपूर समस्या आहे. छत्रपती संभाजीनगर अनेक अशा प्रकारच्या समस्या आहे. हे तीन गाडी सरकार आहे, एकही सरकार कुठलं काहीही कामाचं नाही. या विधानसभेला आदरणीय आमचे मनोजदादा जरांगे पाटील जे म्हणतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहे. हो. आणखी कोण आहेत? तुम्ही काय करता? मी ओपनच आहे. मला बोलून फायदाच नाही. मला सांगा की आत्ता या मतदारसंघामध्ये काय कामं केली पाहिजे? या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा रोडाचा आहे, त्यानंतर ड्रेनेजचा आहे, त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे आणि सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे शिक्षणाचा आहे. महानगरपालिकेच्या शाळा पूर्व मतदारसंघामध्ये अनेक आहेत, परंतु त्या बंद अवस्थेत आहे. आमदार साहेबांना आम्ही सांगितलं की गरीब वंचित मुलं या शाळेमध्ये शिकू शकतात. CBSE पॅटर्न या शाळा झाल्यात तर गरिबाच्या मुलांना शिक्षण मिळू शकतं, परंतु यावर विचार करतोय, बोलतोय, असेच प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळालेले आजपर्यंत. आणि आमदार साहेबांनी जर निवडून यायचं असेल तर स्थानिक रहिवासी जे आहेत पूर्व मतदारसंघातले गरीबातल्या गरीब जो व्यक्ती आहे त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आश्वासन दिलं पाहिजे आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांचे कामं केले पाहिजे, तेव्हा ते निवडून येतील. नसता नवीन आमदार निवडून येण्याचे जास्त चान्सेस या मतदारसंघामध्ये सध्या सुरू आहे. बरोबर. आणखी कोण आहेत? हां, तुम्ही याच मतदारसंघात राहता ना? हो सर. काय काय समस्या आहेत? आमदार अतुल सावे पुन्हा निवडून येतील का? येतील सर. बऱ्याचशा समस्या पण आहे, काम पण चालू आहे. फक्त आता जे चालू आहे ना, लाडकी बहीण, लाडका भाऊ, अशा सुविधा नाकाराव्यात. कारण की माहिती आहे का, या फॅसिलिटी काढण्यापेक्षा नवीन नवीन रस्ते, शिक्षणासाठी, हॉस्पिटलसाठी खर्च करावा. लाडकी बहीण योजना वगैरे जे पैसे वाटतात ते असे वाटू नये सरकारने, माझं म्हणणं असं आहे. धन्यवाद. या होत्या छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांचा कल काय आपण जाणून घेतला. आज आपण इथेच थांबूयात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.